ज्ञानदीप लावू जगी। लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान। हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। आजच्या पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत। कैलासवासी इंदुबाई मारुती जांभळे पाटील या आईच्या वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन आहे। बरेच दिवसापासून या परिवारातला त्यांचा नातू आमचा रणजित यांनी ही सेवा आमच्या पदरामध्ये घातलेली आहे। त्याची आजी, त्यांच्या परिवारातली ही माय, श्री शिवाजीराव, सुनीलराव, सौभाग्यवती संगीता, सुजाता आणि सुनीता, 2 मुलं आणि 3 मुली, असा मोठा परिवार या आईच्या पाठीमागं आहे। आणि आईच्या पुण्यस्मरणाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तिळांजली देण्यासाठी, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कीर्तनाचं आयोजन आहे। रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, रामकृष्णाची कथा करून त्या आईच्या जीवनातले दोष आणि आपल्या जीवनातले दोष जाण्याची संतांनी आपल्याला कीर्तनाची परंपरा दिलेली आहे। संत विचार, संत संग, नामसंग, त्या तत्वानं त्या आईलाही उद्धार होतो आणि आपलाही उद्धार होतो। या उद्देशातून या कीर्तनाचं आयोजन आमच्या रणजितनं फार दिवसापासून, 1 वर्षापासून त्याचं चाललं होतं की आमच्या आजीच्या वर्षश्राद्धाला साखरे मार्जाचंच कीर्तन झालं पाहिजे। आणि त्या कीर्तनाला, माझ्या कीर्तनात ज्यांनी गायन करून महाराष्ट्र गायनाच्या बाबतीमध्ये समृद्ध केलेलं आहे, अशी सगळी गायक वादक मंडळी उपस्थित राहिली पाहिजे। या उद्देशातून फार प्रयत्नपूर्वक संगीत विशारद, भजन सम्राट ज्यांनी पहिली चाल म्हटली असे ओंकार महाराज जगताप यांच्या संपूर्ण नियोजनातून आम्ही सगळेजण एकत्रित आलो। ओंकार महाराज जगतापावर रणजितचं फार प्रेम आहे, त्या संबंधातून माझ्यावरही आहे। त्या संबंधातून त्यांनी आग्रह केला आणि ओंकार महाराजही आळंदीवरनं उपस्थित झाले। महाराजांना माझं वंदन आहे। दुसरी महाराष्ट्राची गान कोकिळा, ज्यांची गवळण महाराष्ट्रामध्ये गाजली, मैतो सुदबुद होई तेरे प्यार में, आपण ती पुढं म्हणून घेणार आहेत। आमचे कैलास महाराज पवार, फार गोड गळ्याचा गायक, कुणी म्हणतं कैलास महाराज नाव झालेलं आहे, ते पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांनाही माझं वंदन आहे। अगदी भजन सम्राट, तारसप्तकातला आवाज ज्यांना मिळालेला आहे, अतिशय उत्कृष्ट गायक, माझ्या संगतीमध्ये महाराज भरपूर दिवस राहिले, आमचे मित्र संजय महाराज हजारे महाराज, ते पण आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अशी महासंग्रामातली, महाराष्ट्रातली महागायक आमचे हजारे महाराज, ओंकार महाराज, कैलास महाराज, असं त्रिकूट आज कीर्तनाला आहे। महाराजांच्या आपली संस्था आहे, नितीन महाराजांच्या संस्थेतील छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी, चांगली तयार टाळवादक आहेत। नाही तर कुणीकडं टाळ वाजवणारी मुलं आहेत, पण अगदी तालबद्ध आहेत, समेपासून समेपर्यंत अगदी टाळ मजबूत झालेला आहे, ताल पक्का करून घेणारे नितीन महाराज आणि त्यांचे सगळे विद्यार्थी, या सगळ्यांना माझं वंदन। पखवाजामध्ये आपल्या भागाचं, तुमच्या भागात तसं गायक वादक कीर्तनकार तर कमी तयार होतात, कारण इकडं पैसे आहेत लोकांकडं, जमिनीला भाव आले, हायवे गेले। आता एवढा भारी रोड आमच्या जिल्ह्यात नाही अजून। मला मी आता आमच्या हजारे महाराजांना म्हटलं, एवढा उड्डाण पूल आमच्या जिल्ह्यात नाही, बीडला नाही, एवढी भारी जमीन झाली, हायवे गेले, त्यामुळे जमिनीला भाव आले,
बारामती जवळ आहे, दौंड जवळ आहे व MIDCचा एरिया जवळ आहे. त्यामुळं या भागात कीर्तनकार, गायक, वादक, हानुदादा लवकर तयार होत नाही. पण तुमच्याच भागामध्ये लासोरण्या सारख्या गावामध्ये किंबहुना या परिसरामध्ये मोठं नाव आमच्या महाराजांचं झालेलं आहे. त्यांचं नाव आहे गणेश महाराज जगताप. आळंदीला राहून चांगल्या गुरुजनाकडे पखवाजाचं शिक्षण घेऊन अतिशय उत्तम तयारी, लगीचा बाज आहे, स्पष्टता आहे, रियाज केलेली आहे, हातामध्ये सरस्वतीला प्रदान केलेला आहे. असे आमचे गणेश महाराज जगताप गुरुजी वाजवण्यासाठी आपल्या भागाचं वैभव आहे. त्यांना माझं वंदन. तदनंतर शूटिंग करणारे आमचे ज्ञानदीप लावू जगी हे जे कीर्तन आहे हे तुम्हाला नंतर यूट्यूबला सुद्धा पाहायला मिळेल. प्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहे, 4 लाख त्यांचे सबस्क्रायबर आहेत. अजून तुम्ही आता एवढे 5-50 जण आज करा त्यांना सबस्क्रायबर, म्हणजे त्यांचं थोडेसे सबस्क्रायबर वाढतात आणि चांगले कीर्तन कानावरती पडतात. ज्ञानदीप लावू जगी ध्यानातच ठेवा. पुन्हा जमताना सांगतो एकदा, ज्ञानदीप लावू जगी असं चॅनल आहे. सुरेश महाराज ते कीर्तनकार आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी काही पैसे कमावे हेतून नाही, तर चांगली कीर्तनं समाजापर्यंत जावी या हेतून त्यांचं चॅनल आहे. या सगळ्यांच्या चाली त्याला गाजलेल्या आहेत. आत्ताच हजारे महाराजांचं पांडुरंगा करू गाजले, सबसे बडी है मा आमच्या ओमकार महाराजांचं त्यांनी गाजवलं. आणि यांचं तर प्रत्येक प्रमाणच गाजते. ते काय कैलास महाराजांचं कोणती चाल म्हणू द्या, लोक त्यांना झेलतात असं आहे. अशी प्रमुख आहेत सगळी. आणि सुरेश महाराज त्याचं शूटिंग करतायत, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, मातृवर्ग, या पाटील परिवाराच्या, जांभळे पाटील परिवाराच्या वतीनं आलेली सगळे सोयरे, पाहुणे, आपतेष्ट, मित्र परिवार, बहुसंख्य माता मावल्या, गावकरी मंडळी, वासुंदे भजनी मंडळ, या सगळ्यांना वंदन. या भागात आलं की आमचे जिवलग मित्र, आमचे हानुदादा रसाळ, देऊळगाव रसाळचे जिवलग मित्र आहेत, सरपंच आहेत गावचे आणि वारकरी संप्रदायाचे या भागाचे अध्यक्ष आहेत. खूप चांगलं काम आहे त्यांचं. त्यांच्या गावी माझं कीर्तन राहतं. अजून 2 वर्षांनी त्यांच्या गावी सुवर्ण महोत्सव आहे, मोठा सप्ताह. या तिघांनाही मी लगेच आमंत्रण देणार आहे. त्याचा आता मोठा सप्ताह 50 वर्षाचा. नामदेव शास्त्री बाबा, ढोक महाराज, इंदोरीकर महाराज, साखरे महाराज, समाधान महाराज तारखी घेतलेल्याच आहेत त्यांनी. असा मोठा सप्ताह त्यांच्या गावी राहतो देऊळगाव रसाळला. ते पण परिसरातून आलेले, त्यांच्याबरोबर काही आमची मंडळी आली असतील त्यांना वंदन. परिसरातून या कार्यक्रमाच्या संबंधानं ओंकार महाराजाला, कैलास महाराजांना, हजारे महाराजांना ऐकायला, माझं कीर्तन ऐकायला आलेली आपण सगळी भाविक मंडळी. सिस्टीम चांगली आहे, त्याच्यामध्ये बद्धता आहे, चांगलं लावलं त्यांनी. त्यांनाही माझं वंदन. आधी करून सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. या कार्यक्रमाला थोडासा उशीर झालाय, 11:15 वाजलेत, पण 12:15 वाजेपर्यंत 1-1.25 तास सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला जो अभंग आपण निवडलाय तो बहुतेकांच्या पाठातला आहे, नेहमी कीर्तनामध्ये निवडला जातो. आईचं रूपक संतांना दिलेलं आहे. संताचं जीवन कसं आहे, तर आईच्या प्रमाण आहे. म्हटलं आई कशी राहते, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. म्हटली ती आई लेकराचं सोडून तिच्या चित्तात दुसरा विषय नसतो. या विश्वातली मायच असं एक पार्ट आहे, मायच अशी एक आहे की तिला लेकरू सोडून काही आवडत नाही. या विश्वातली कोणतीही आई घ्या, तिला तिचं बाळ सोडून तिचं चित्त दुसरीकडे लागत नाही. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, म्हणून तिला बाळ सोडून काही आवडत नाही. तसं संतांना आपला उद्धार करायचा हे सोडून काही आवडत नाही. जसं माय लेकरासाठी सर्वस्व द्यायला तयार आहे, हो, ती दगडासारखा गोळा सांभाळते, जन्माला घातल्यावर त्याची राहण्याची, खाण्याची, बंगल्याची व्यवस्था करते, तसे संत आपल्याला व आपलं जीवन कसं उद्धारून जाईल, आपल्या सर्वस्वांना आपण मोक्षापर्यंत कसं जाऊ, असं संतांना आईचं रूपक दिलंय. जगातली हजारो नाती आहेत, पण ती संतांसाठी वापरली नाही. पण जगातलं सगळ्यात निस्वार्थी नातं, निर्लोभी नातं आईचं आहे. म्हणून आईचं रूपक संतांना दिलेलं आहे. आपण कसं दिलंय, का संतांना त्या रूपकानं सजवलंय, त्याचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. लक्ष देऊन ऐका. काय, या सृष्टी तलावर, सजीव सृष्टीमध्ये हजारो जण आपल्यावरती उपकार करत असतात. हजारो जण आहेत. त्याच्यामध्ये आता यादीची मोठी, परोपकाराय वहंती नद्या. 2-3 दिवसापासून पाऊस सुरू झाला आणि गंगा, नद्या, नाले, ओढे व्हायला लागले. मग गंगा नदी का वाहते, का वाहते ती, तिचं कारण आहे. ती तुम्हाला मला पाणी देते, आपल्या कडीकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते. का फिडित पापताप पोखित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा आपल्याला उद्धार करते. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. देवाच्या प्राप्तीसाठी गंगेचं स्नान सांगितलेलं आहे बरं का. पुन्हा ऐका. देह समर्पिजे देवा, बरं का. त्याचं असं आहे, होईल आघवा आनंद. ज्याला आनंद पाहिजे त्यानं काय काय केलं पाहिजे, काळ सारावा चिंतने, आनंद मिळेल. एकांतवासी भजन केल्यावर आनंद मिळेल. मग राम नामे
ज्याला आनंद मिळवायचा त्याच्यासाठी साधनं सांगितले. त्याच्यातलं एक प्रमाण महाराजांनी दिलं. आपला विषय असा आहे की गंगा स्नान केल्यानंतर आनंद मिळतो बरं का. म्हणजे गंगेचं स्नान का करायचं? धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना, तुझ्या चरणांगुष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा. पुन्हा ऐका कशासाठी सांगतो. गंगा जन्माला आली तर तिचं एकमेव कारण ती उपकारासाठी जन्माला आली. पुन्हा ऐका गंगेचा जन्म का झाला? ते उपकार करते महाराज. बघा आपण वाचेनं नुसतं म्हटलं, वाचे म्हणता गंगा गंगा तर तुमचं पाप धुवून टाकते महाराज. डोळ्यानं पाहिली तावगीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. बघा आंघोळ केल्यावर पाप ठेवत नाही, डोळ्यानं पाहिली तरी पाप ठेवत नाही. ऐका ऐका इतकी पवित्र जगात वस्तू कोणती तर गंगा आहे. म्हणून भारत देश समृद्ध काय त्याला गंगा आहेत महाराज, त्याला नद्या आहेत. म्हणून बघा अतिशय मोठी आक्रमण झाली आपल्या देशावर, तरी सुद्धा आपला देश हल्ला नाही, आपला देश संपला नाही. आपला देश कधीच संपू शकत नाही. का? आपल्या देशामध्ये गंगा आहे, आपल्या देशात गोदावरी आहे, आपल्या देशात भागीरथी आहे, आपल्या देशामध्ये नर्मदा मैया आहे. हो हे बाकीच्या देशात नाही महाराज. 2-3 गंगा आपल्या पाकिस्तानकडे गेल्या, चुकून गेल्या ते आता त्या वाटणीमध्ये. नाही तर ते बाकी देशात नाहीच महाराज, ते आपल्याकडेच महाराज. ते वैभव फक्त आपल्याकडं, 4 धाम आपल्याकडं, सप्तपुऱ्या आपल्याकडं, 12 ज्योतिर्लिंग फक्त आपल्याकडं, बाकीकड नाही महाराज ते. म्हणून भारत देशासारखा भाग्यवान देश नाही. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश. इथं लाल रे गोडा पावन तो देश. का? या देशात गंगा जन्माला आली. का आली गंगा जन्माला? फक्त उपकारासाठी आली. परोपकाराय वहंती नद्या. चला 2 नंबर गाय जन्माला आली. गाय आपल्या देशामध्ये गाय आपल्याला दूध देते, गाय आपल्याला शेण देते. ऐका ऐका मेल्यानंतर कातड सुद्धा देते. काय उपकार आहे बघा. जिवंतपणे दूध देते गाय, जिवंतपणे शेण देते गाय, आणि मेल्यानंतर अंगाची कातडी सुद्धा देते. काय उपकार आहे. माणसं जिवंतपणेच काही द्यायला तयार नाही. गरीब आहे हा रणजितचा परिवार, काही श्रीमंत नाही, पण तरी सुद्धा आमच्या आईचं पूजन चांगलं झालं पाहिजे, टॉपची गायक असली पाहिजे, चांगलं कीर्तन असलं पाहिजे, प्रबोधन असलं पाहिजे, संतांची प्रमाण कानावरती पडली पाहिजे. याच्यासाठी त्याच्या जीवनातले पैसे त्यांनी खर्च केले. काही काळजी करू नका, ते डबल मिळतात महाराज. तुम्ही या देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी जे पैसे आई वडिलाला खर्च करत असतात बरं का, आई वडिलांच्या पुण्यतिथीला, पुण्यस्मरणाला खर्च केलेले पैसे 5च महिन्यात डबल येतात. माझा अनुभव आहे. मी दरवर्षी करतो, प्रत्येक वर्षी बापाचा कार्यक्रम करतो. एका महिन्यात 10 लाख जातात हजारे महाराज, दुसऱ्या महिन्यात 20 लाख येतात. माझा अनुभव येतातच, कोणत्या का वाहिना मार्गाने येतात, अजिबात नाही त्याचे व्यर्थ जातच नाहीत महाराज. ते तुम्ही कोणतंही घ्या. मी कशासाठी सांगतो, परोपकाराय वहन. जशी गंगा उपकारासाठी आहे तशी परोपकाराय गाय उपकारासाठी दूध देते, आपल्याला शेण देते, आणि मेल्यानंतर कातड सुद्धा देते. पण एक वाक्य आहे का, जिवंतपणे तिच्या अंगावरलं कातड कधी काढायचं नाही. आपल्या देशाला एक वाईट झालं. एक मुलगी मारली मायबापांनी आणि गाय मारली.
हा जो दुष्काळ पडतोय ना, आवेळी पाऊस येतोय ना, आवेळी पाऊस लई येणार आहे महाराज, पण तुमचं एकही पीक येऊ देणार नाही. पाऊस खूप पडणार आहे, नाही असं नाही, आवेळी पडणार आहे. एका तासात 250 मिलीमीटर पाऊस एका रात्रीत पडला नागपूरला महाराज. एका रात्रीमध्ये यष्ट्या बुडाल्या, घरं बुडले. का बुडले? आवेळी पाऊस पडणार आहे. तुम्हाला जेव्हा लागतो तेव्हा पडणार नाही, जेव्हा लागत नाही तेव्हा पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण ऐका, त्याचं एकमेव कारण, एक तर गाईला मारलं आणि एक तर मुलीला मारलं. आमच्या बीड जिल्ह्याच्या मागं 1 नंबर आलता ओंकार महाराज. काय कशात माहिती का तुम्हाला? मुली मारणे. मुंडे डॉक्टर होता एक, कमीत कमी एकट्या पठ्ठ्यानं 1 लाख मुली मारल्या बघ. त्याची काय दोष आहे महाराज? आमचे मायबाप पागल आहेत महाराज. हो, 2 मुली झाल्या, 3रा मुलगा व्हावा म्हणून कितीतरी मुली मारतात लोक महाराज. खरंच सांगतो, मुलीला मारणं महापाप आहे. हो, मुलगी फार गरजेची आहे. गाय जशी गरजेची ना आपल्याला आपली शेती सांभाळण्यासाठी, आपल्याला दूध मिळण्यासाठी, तसं घरामध्ये मुलगी महत्वाची. मुलगी जर नसेल तर संसार चालणार नाही. ऐका रे, मुलीला कधी मारू नका. वारंवार सांगतो, या देशात गाय आपल्याला दूध देते, शेण देते, तिला कातडच पाहिजे तुम्हाला तर मेल्यावर घ्या, ती द्यायला तयार आहे तुम्हाला. पण तुमच्या फलटणला गुरुवर्य बंडा तात्या कराडकरांनी मोठं आंदोलन केलं, पण फलटणचा कारखाना आता बंद झाला की नाही मला अजून माहिती नाही, पण कत्तल कारखाना त्या फलटणला होता. आमच्या पैठण तालुक्यात एक कत्तल कारखाना बिडकीनला. फार प्रयत्न केले आम्ही, पण तो बंद होत नाही. हो, सरकारने त्याला बंदी घातलेली आहे, तरी सुद्धा गपचिप गाया कापल्या जातात. का? जिवंतपणे तिला लटकवलं जातं, जिवंतपणे तिच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं जातं, जिवंतपणे तिच्या अंगाची कातडी काढली जाते, परदेशामध्ये ती कातडी विकली जाते. माझ्याकडे बघा. कारण का? जिवंतपणे जर ती कातडी काढली तर तिला मांस चिटकून येत नाही, आणि त्या कातडीला कोटी रुपयाचा भाव आहे बाजारात. मेल्यावर जर कातडी काढली तर तिला मांस लागून येतं, त्याला लाखाचा भाव आहे. काही पैसे मिळण्यासाठी आपल्या देशातले नराधम गायीच्या अंगावरली कातडी जिवंतपणे काढतात आणि परदेशात त्याचे पैसे करतात. नका रे. उपकार करणाऱ्या गोष्टीवर तुम्ही आघात केला की तो तुमचा बदला घेणार म्हणजे घेणार. हो, तुम्ही निसर्ग लुटला, तुम्ही झाडं तोडली, तुम्ही पाण्याचा अपव्यय केला, मग तो तुमचा बदला घेणार. तुम्हाला जेव्हा लागतं तेव्हा देणार नाही, तुम्हाला जेव्हा लागत नाही तेव्हा पडल्याशिवाय राहणार नाही. निसर्ग बदला घेत असतो. प्रत्येक जण जरा सांभाळून राहा. विनंती असेल, जिवंत असणाऱ्या गायीनं दूध दिलंय तुम्हाला. ऐका, जिवंत असणाऱ्या गायीनं शेण दिलंय, मेल्यानंतर कातड सुद्धा दिलंय. का? परोपकाराय दुहंती गावा. चला, आपला जो जन्म आहे ना आपला, हा सुद्धा उपकारासाठी. परोपकाराय इदम शरीरम. हे कीर्तन का ठेवायचं? हे गायन का करायचं? हे ऐका, हे आपलं अन्नदान का करायचं? का आईवडिलाचं पूजन करायचं? त्याचं कारण आहे, आपला जन्म उपकारासाठी. तो का म्हणे, फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, भुकाचे जीवन तरी पाजा, भुकाचे जीवन तरी पाजा, तरी पाजा, तरी पाजा. पाणी तरी द्या, अन्न तरी द्या, जेवण तरी द्या. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला काही ना काहीतरी देऊन वाटी लावलं पाहिजे. का? परोपकाराय इदम शरीरम. माणसाचा जन्म उपकारासाठी आहे. चला, गायीचा जन्म उपकारासाठी आहे, गंगेचा जन्म उपकारासाठी आहे, झाडाचा जन्म उपकारासाठी आहे. किती म्हणून सांगू? ऐका, पण झाड उपकार करतं आपल्यावर 4च महिने करतं. हे जे झाड आहे ना 4 महिने फळ देतं आपल्याला. आंबा आपल्याला फक्त चैत्रात फळ देतो. अक्षय तृतीयेला दशहरी आंब्याचं जेवण आपल्या बापाला आपण जेवू घालतो. ऐका, पण आता तुम्हाला आंबा खाण्याची इच्छा आहे, मिळेल का? नाही मिळेल. आता जरी मिळाला तर तो तुम्हाला पॅकिंग मिळेल, कॅल्शियम टाकून. माझा स्लाइस तो आंबा नाही, ते तुम्हाला कॅल्शियम टाकून बनवलेलं लिक्विड येते. ऐका, आंब्याचं फळ तुम्हाला आता मिळणार नाही. आंबा फळ देतोय, झाड उपकार करतोय, नीट ऐका, पण 4च महिने करतोय, कायम उपकार करत नाही. झाड उपकार करतं आपल्यावर, नित्य उपकार करत नाही. चला, गंगा उपकार करते. माग दुष्काळ होता, 1 महिन्यात आटली होती, उपकार करू शकत नाही. पाऊस उपकार करतो, हो फक्त 4च महिने करतो. सूर्यनारायण उपकार करतो, दिवसा करतो, रात्री करत नाही. हो, गंगा उपकार, गाय उपकार करते, आटल्यावर दूध देऊ शकत नाही. जगातले सगळेजण उपकार करतात, पण नित्य करत नाहीत, सदैव करत नाहीत, कायम करत नाहीत. कायम उपकार करणाऱ्या 2 जाती आहेत जगात. कायम उपकार करणारे फक्त 2 आहेत. कोण कोण आहेत? ऐका, मज निरंतर
गाय उपकार करते पण निरंतर नाही. भाकर झाली दूध आटलं की ती काही कामाची नाही. झाड उपकार करते पण फळ संपलं की काही कामाचं नाही. गाय उपकार करते, गंगा उपकार करते पण पाणी आटलं की ती पण उपकार करू शकत नाही. या जगातले सगळेजण उपकार करतात आपल्यावरती, कायम नाही, नित्य नाही. मग नित्य उपकार कोण करतं? मज निरंतर जागविती. कायम उपकार करणारे फक्त संत. कायम उपकार करणारे फक्त संत आहेत. ज्ञानेश्वरी दुपारी वाचा तेच फळ मिळतं, रात्री वाचा तेच फळ मिळतं, आंघोळ न करता वाचा तरी तेच फळ मिळतं. पुढं सांगू, तुम्ही कशीही वाचा तुमच्यावर उपकारच करते महाराज. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. काही शब्द आहे महाराजा, किती लोकांनी शिकला नाही हा शब्द. मी 1999 ला आळंदीला गेलो होतो, जरा ऐका. आणि आळंदीला गेल्यावर त्या काळामध्ये आता ह्या रूम वगैरे गॅस वगैरे नसायचे, मधुकरी मागावं लागायची. तो काळ फार कठीण होता. आणि त्या 1999 ला आळंदीला गेलो तर मग राहण्याची व्यवस्था नसल्यामुळं वैकुंठवासी ब्रह्मलीन जयराम बाबांकडे मुलं राहायला जायची सिद्धबेटांना. नवीनच गेलो, ते बाबा लय कडक होते महाराज. जयराम बाबा म्हणायचं म्हणजे ते आगीला हात लावायचे. आगीला हात लावलेला बरा, पण जयराम बाबाला हात लावणं कठीण होतं. शिव्या द्यायची कीर्तनात डायरेक्ट, कुणालाच भीत नव्हते. त्याच्यात ते आळंदीचे होते स्थानिक, त्यामुळे सगळं गाव त्यांना गाव. ज्ञानेश्वरीवर फार प्रेम, गाथ्यावर फार प्रेम. ऐका, तर ते संत कसे उपकार करतात आहे. जयराम बाबांच्याकडे राहायला गेलो तर त्यांचा एक नियम, सकाळी 2 तास गाथ्याचं पारायण करायचं, नाही तर 2 तास ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, तरच हजारे महाराज जेवायला भेटायचे. काय साधू होते, करून घ्यायचे. आता ज्याच्याकडे पोरं शिकायला तोच पारायण करत नाही म्हणजे तुम्ही लगेच लावून घेऊ नका बरं, असं घोटाळा होईल इथं. आमच्या आळंदीचं सांगतो, ते पोरं तयार आहे ते. ऐका ऐका, जो ज्याची संस्था आहे तोच पारायण करत नाही, त्यामुळे मुलं कधी करायची. म्हणजे अर्थ काय, जुन्या काळातले जे महाराज होते, साधू होते, ऐका, ते पोरांकडून करून घ्यायचे. म्हणून ते ओंकार महाराज तयार झाले, गणेश महाराज तयार झाले, कैलास महाराज तयार झाले, नितीन महाराज तयार झाले, हजारे महाराज तयार झाले, सुरेश महाराज का तयार झाले? गुरुजी तसे होते, करून घ्यायचे. ते जयराम बाबा रोज एका विद्यार्थ्याच्या करंगीला धरून दर्शनाला घेऊन जायचे. माझ्याकडे बघा, ओंकार महाराज करंगीला धरायचे एका विद्यार्थ्याला, काखेमध्ये अशी त्यांची ज्ञानेश्वरी असायची, आणि चालत 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 गणेश महाराज रोज मंदिरात माऊलीच्या दर्शनाला घेऊन जाईल. एक दिवस माझा नंबर आला, मला घेऊन चालले. तर नेमकं झालं असं, मंदिराच्या शेजारी प्रकार असा घडला, एक 60-65 वर्षाचा म्हातारा, त्याच्या पोरानं लई बाप त्रास देतो म्हणून त्या बापाला आळंदीला आणून सोडलं. अशी खूप मुलं आहेत बरं का जगात, अशी फार कमी आहेत. आमच्या रणजित सारखी, या सगळ्या शिवाजीरावांसारखी, सुनील रावांसारखी कमी आहेत. आईचं पूजन करणारी, पावसात मंडप देणारी, पावसात कीर्तन ठेवणारी, एवढा खर्च कोण करतं महाराज? चांगला महाराज करी नाही महाराज, ज्याला आई बाप कळतो तो करत नाही. अशी खूप कमी माणसं आहेत समाजात. उलट अशीच माणसं जास्त सापडतात की नवरा बायको कंटाळून माय बापाला आळंदीला नेऊन सोडतात. असे खूप आहेत महाराज, खरंच सांगतो. सोडला बाप महाराज, हो बायको मरून गेली म्हणे, तुझी आई राहिली नाही आम्हाला, तुम्ही खूप त्रास देता, इथं आळंदीत राहा. म्हातारा हाकलून दिलं आणि नेमकं त्याला गाडीतून सोडलं का पोरांनी, त्या म्हाताऱ्यानं पहिलं दर्शन जयराम बाबाचं घेतलं. जयराम बाबा जसं बाबाचं दर्शन घे, बाबाला जमत नव्हतं ते. एखादा माणूस मधात आला की बाबाने असं लोटलं, त्याला लोटलं, ते म्हातारं खाली पडलं. आणि खाली पडल्यावर ते सहज म्हटलं, बाबा घरच्यानं तर लोटलं, तुम्ही तरी लोटू नका. काय म्हटलं ते, घरच्यानं तर लोटलंच म्हटले बाबा, तुम्ही तरी लोटू नका. बाबाने त्याला विचारलं, म्हटले कोणी लोटलं तुला? म्हटले माझा पोरगा आत्ताच मला सोडून गेला, मला खोकला येतो, म्हटले मी आजारी राहतो, पोरगा काही मला सांभाळायला तयार नाही, म्हणून म्हटले मला माझ्या लेकराने इथं आणून सोडलं, आता काय करू, कसं खाऊ, कुठं राहू? ऐका ऐका, बाबा म्हटले चल मंदिरात चल. माऊलीच्या मंदिरात त्याला घेऊन आले. माझ्या समोरची घटना ऐका ऐका, संत कसे उपकार करतात. माऊलीच्या मंदिरात कैलास महाराज त्याला बाबा घेऊन आले, आणि मंदिरात आल्यावर काखेमध्ये जी ज्ञानेश्वरी होती ना हजारे महाराज, ती ज्ञानेश्वरी काढली, लक्ष द्या, आणि ती ज्ञानेश्वरी हानुदादा त्या म्हाताऱ्याच्या हातात दिली. त्याला म्हटले बघ, हे आजान वृक्ष आहेत ना, याच्या खाली बसायचं आणि ज्ञानेश्वरी वाचायची. तर ते म्हातारा म्हटलं, बाबा मला वाचता येत नाही, मी शाळेतच गेलो नाही, काका की आई मला येत नाही. बाबा म्हटले एक काम कर, वाचता येत नाही ना, फक्त त्या अक्षरावरून असं बोट फिरव, ज्ञानदेवाय नमः,
ज्ञानदेवाय नमः, ज्ञानदेवाय नमः असं नुसतं अक्षरावरून बोट फिरव म्हटले तरी सुद्धा तुला ज्ञानेश्वरी कळेल म्हटले. बाबाच्या शब्दावर विश्वास ठेवला महाराज त्या म्हाताऱ्यानं. आणि 18 वर्ष वयाची, ऐका 78 ते 85 वय त्याचं, सध्या जिवंत आहे तो म्हातारा, गेलेला नाही अजून. ऐका तो आळंदीमध्ये मंदिरात आहे, तुम्ही गेले तर तुम्हाला भेटेल. ऐका तो 78-90 वर्षाचा, आता 85 वर्षाचा म्हातारा बाबांनी सांगितल्यापासून एकच काम करतो. हजारे महाराज, हे पान झालं की दुसरं पान, तिसरं पान झालं की चौथं पान, फक्त अक्षराहून बोट फिरवतो. ऐका ऐका तर त्या म्हाताऱ्याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. बाब धरणीया गोड प्रमाण. ज्याला शाळेत गेला नाही, ज्याला घरच्यानं सोडून दिलंय, असा एक म्हातारा रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. ते पण नुसतं बोट फिरवतो. तर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. देवाची कृपा झाली. जे कीर्तनकार रोज कीर्तन करतात त्यांना एक अध्याय पाठ नाही, आणि त्या म्हाताऱ्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे महाराज. मुखोद्गत आहे. का? ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. सगळ्याला ज्ञान देते ज्ञानेश्वरी. कधीही वाचा. हो तुम्ही शाळेत गेलेले नसू द्या, तुम्ही फक्त संतांच्या विचारात या, ते तुमच्यावरती उपकार करतात. आणि संतांचा उपकार असा कुठं संगतीत आल्यावर नसतो बरं. संतांचा उपकार म्हणजे त्यांचे ग्रंथ वाचल्यावर आहे, गाथा वाचल्यावर उपकार होतो, ज्ञानेश्वरी वाचल्यावर उपकार होतो. मग संत विचार म्हणजे त्यांच्या ग्रंथाचा विचार आला पाहिजे. कोणत्या बाबाचा बिल्ला लावू नका, अय माय बाप, कोणत्या महाराजाच्या नादी लागू नका. आपलं चांगलं मस्तक कुणाच्या पायाला लावू नका. लावायचंच असेल मस्तक तर ज्ञानेश्वरीला लावा, लावायचंच असेल मस्तक तर गाथ्याला लावा, लावायचंच असेल मस्तक तर भागवताला लावा. ते तुम्हाला ज्ञान देणारे ग्रंथ आहेत. कुणी तुमचा उद्धार करत नसतं, संत तुमचा उद्धार करतात, उपकारासाठी जगतात, कायम उपकार करतात. अज्ञानी असू द्या, ज्ञानी असू द्या, कोणीही असू द्या, कायम उपकार करणारे संत आहेत महाराज.
कळलं आम्हाला. संत उपकार सदैव करतात, बाकीचे उपकार करणारे अर्धवट करतात, पूर्ण करत नाहीत. लक्षात आलं? 11:15 वाजले महाराज. पण हे संत नेमके कसे असतात, कोणत्या हृदयाचे असतात म्हटले? संत कसे असतात? जशी व्यवहारामध्ये आई लेकरासाठी जीवन जगते तसे संत असतात. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित 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 कशा आहेत संत? संत कशा आहेत ऐका. म्हटले जशी लेकरासाठी माय जीवन जगते. लेकुराचे हित, माझ्याकडे बघा, लेकराचं हित याच्या पलीकडे आईचं जीवन नाही. खरंच सांग, 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये खुरपण करते ना आपली माय, फक्त आपल्यासाठी. कुणाच्या घरचे भांडे घासते आपल्यासाठी, कुणाच्या घरचं धुणं धुते आपल्यासाठी. माझी मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे, माझा पोरगा निर्व्यसनी असला पाहिजे. तुम्हाला सांगू, या देशातली माय, या देशातली ही जी आई आहे, ही देवाला दुसरं काही मागत नाही. माय कोणत्याही देवाला जाऊ द्या, तुळजापूरला जाऊ द्या, गणपतीला जाऊ द्या, गणपतीचं वातावरण आहे, गणपतीला जाऊ द्या, नवरात्रात देवीला जाऊ द्या, कुठंही जाऊ द्या, या देशातली जेवढी लग्न झालेली आई आहे, देवाला दुसरं काही मागत नाही. मंदिरातल्या देवाला कायम एक मागणं मागते माता आहे. काय मागते आहे? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. ही जी आई आहे ना, एवढंच मागते. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त हो, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पोळी खाऊ नये, माझ्या पोरानं कोणतं व्यसन करू नये, माझा पोरगा निर्व्यसनी असावा, माझा पोरगा कीर्तन ठेवणारा निघावा, माझ्या पोरानं टाळ घ्यावा, माझ्या पोरानं गणेश महाराजासारखं वाजवावं, माझा पोरगा असा गायक निघावा. याच्या पलीकडे आईची कोणतीच इच्छा असते? सांगू आई काय असते?
आमच्या बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका आहे आणि त्या केस तालुक्यामध्ये ऐका डॉक्टर तात्याराव लहाने जन्माला आले. कधी मुंबईला गेले ना तर जे जे हॉस्पिटलला ते असतात त्यांचं नाव आहे डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाने. मोठा माणूस आहे. त्यांनी 1,00,000 लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले महाराज. हजारे महाराज 10-5 हजार नाही, 1,00,000 लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन फ्री केले. ऐका, आई कळेल तुम्हाला. आई, ओ आई, ओ मातांनो, ओ पुरुषांनो, हे पोरांनो, जरा ऐका. कीर्तन शिकण्यासाठी ठेवलंय ना, आई कळेल. आईचं हृदय कसं लेकराजवळ असतं. त्या तात्याराव लहानेंची मुलाखत घेतली एबीपी माझावाल्यांनी, जशी आता डॉक्टर नामदेव शास्त्रींची घेतली एबीपी माझाच्या कट्ट्यावर. तर त्या कट्ट्यावर ते आले होते तात्याराव. ते कार्यक्रम मी लाईव्ह पाहिला. तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांना विचारण्यात आलं तुमचं घरगुती जीवन कसं गेलं. त्यांनी सांगितलं अत्यंत गरीब आईच्या पोटी मी जन्माला आलो. माझी आई, मी 6वीला शाळेत असताना तिला फक्त 1 लुगडं होतं घालायला. 1च लुगड्यावरती माझी आई असायची. म्हटले माझ्या भावाला एक दिवस माझ्या आईनं सांगितलं विठ्ठल समोरच्या काकूकडे जा आणि मला घालायला आज एक साडी घेऊन ये. तर मी आईला विचारलं आई, हे आई, आपल्या घरात 2-4 साड्या असताना तू त्या काकूकडून मला साडी का आणायला लावली. आई का ती आई म्हटली अरे काय विठ्ठल, घरातल्या सगळ्या साड्या फाटलेल्या आहेत. मला एका लग्नाला जायचंय, त्या काकूकडून उसनी म्हणून साडी आजच्या दिवशी आणली. त्या विठ्ठल सरांच्या मुखातून गेलं आई एवढा श्रीमंत होईल, एवढा अभ्यास करेल की तुला रोज एक नवीन साडी घेऊन येणे इतके पैसे कमवेल. तर ते विठ्ठल सर आज लातूरला सर्जरी हॉस्पिटल आहे त्यांचं बरं का, प्लास्टिक सर्जरी स्पेशल जगामध्ये लातूरला त्यांचं हॉस्पिटल आहे, मोठं आहे. ते विठ्ठल सर डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर हे तात्याराव लहाने 6वीला शाळेत असताना माझ्याकडे बघा ओंकार महाराज त्याच्या 2ही किडन्या खराब झाल्या होत्या. स्वतः सांगतात ते, हो माझ्या आईनं स्वतःच्या शरीरातली 1 किडनी दिली म्हणे मला आणि आईच्या किडनीमुळे मी आज जिवंत आहे. आईच्या किडनीमुळे मी डॉक्टर झालो. आईनं किडनी दिली नसती तर मी कधीच जगलो नसतो. हो ती किडनी लागायला काहीतरी 2 का 1 दिवस लागतात. 72 तासातच किडनी सुरू झाली म्हणे ती आणि मी जीवन जगलो. अर्थ असा आहे, कशासाठी सांगतो, किडनी नसेल किडनी देणारी माय, हो तुम्हाला डोळा नसेल डोळा देणारी माय. तुमच्या जीवनातला एखादा पदार्थ खराब झाला, आयटम खराब झाला तर तुम्हाला फक्त तुमची आई आणि बाप देऊ शकतात. जगाच्या पाठीवर एवढा उपकार करणारी दुसरी वस्तू नाही महाराज. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी
आई गेली की प्रेमाचं सागरच आटतो महाराज. जगामध्ये कोणी नाही महाराज. या शिवाजीराव, सुनील दादांना, या त्या 3 मुलींना विचार. आज सगळे दिसतात, त्यांना एवढं भारी कीर्तन दिसते, पण आई दिसत नाही. आई ती आई असते. आई म्हणजे काय आजी, का आई म्हणजे मावशी, का आई म्हणजे आत्या असते. आईसारखं प्रेम करणारी फक्त आई असते महाराज. लक्षात ठेवा रे, मायबाप निघून गेल्यावर खर्च करण्यापेक्षा एवढं गोड कीर्तन ऐकताय, जिवंत असताना आईला सांगा, 2 हात आईला द्या. हो ऐका, तिची सेवा करा. जिवंतपणे तिच्या समोर एखादं कीर्तन ठेवा. जिवंतपणे तुमच्या आईच्या समोर एखादी पंगत घाला. याच्यासाठी सांगतो, फार आनंदी होते महाराज ती माय. तिला दुसरं काही लागत नाही, तुमच्यासाठीच जगते महाराज. 2014 साली त्या सातारा जिल्ह्यामध्ये उमरज नावाचं एक गाव आहे खाली कराडच्या जवळ. त्या उमरजला माझा ॲक्सिडेंट झाला होता. गणेश महाराज, इकडचा जो हात आहे ना पूर्ण डॅमेज झाला. हे हजारे महाराज, आमचे आप्पा महाराज, वनवे महाराज, बरेच जण होतो आम्ही. आमची गाडीनं ट्रॅक्टर आडवा आला म्हणून ब्रेक मारायला गेलो तो पलटी मारली. XV गाडी होती, 2-3 पलट्या खाल्ल्या. इकडचा हात मोडला, बाकीच्याला काही झालं नाही, पण मीच मोडलो नेमकं. पुढच्या सीटवर होतो. हात मोडल्यानंतर मी संभाजीनगरला ॲडमिट झालो. माझ्या हाताचं ऑपरेशन झालं. ऐका, ऑपरेशन झाल्यावर काय झालं, नवीन हात टाकलं मला, नवीन 54 टाके पडले, सगळं क्लिअर झालं. पण त्या हाडामध्ये माझी एक शीर दबली होती. शीर मला आई सांगायची तुम्हाला. तर ती शीर दबली होती. तर ती शीर डॉक्टरला काय वाटलं, महाराजांचं वय तरुण आहे, काही गरज नाही म्हटलं काढायची. हुशार डॉक्टर होते, MD होते. त्यांनी ते काढलं नाही आणि नेमकं झालं असं हात चालू झाला. पण ती शीर दबल्यामुळं माझा जो असा हात आहे ना, असा वर येत नसायचा. त्याला स्पंदन राहिलं नाही. या हातानं हात वर आणावं लागला. परिणाम फेटा बांधता येईल. परिणाम एका हातानं मी अपंग झालो, आधू झालो. 6 महिने गेले, 8 महिने गेले, हात काही वर येईना. डॉक्टर म्हणायची येईल, व्यायाम करत राहा. बेल्ट दिला होता असं सारखा व्यायामाला, पण ते काय बेल्ट तुटून जायचा, पण हात काही वर येईना. शेवटी मी खूप व्यायाम केला, पण हात काही वर येईना. मला असं वाटायला लागलं की आता मी अपंग झालो, मला फेटा बांधता येणार नाही. दुसऱ्याकडून कुठपर्यंत फेटा बांधायचा. आपलं जीवन पारतंत्र्याखाली गेलं. एक दिवस आपली खालची जी रूम आहे ना, हजारे महाराज तुम्ही राहिले ती, त्या रूममध्ये ऐका, एक दिवस मी असं बसून रडायला लागलो. रडता रडता माझ्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. मला वाटलं तर माझं काय जीवन झालं बाई, काय ताण झालंय. फेटा बांधता येणार, लोकांकडून पाणी मागायचं, लोकांकडून कपडे मागायचे, अवघड झालं. रडत असताना आमच्या आईला आम्ही अक्का म्हणतो. आमची अक्का माझ्या जवळ आली, मला कळालं सुद्धा नाही ती आली. माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि आमची आई मला म्हटली, राजा तुझ्या डॉक्टरांना विचार, माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का, आणि तुझा हात पहिल्यासारखा चालू होईल का. जर डॉक्टर हो म्हणत असतील ना, तर माझ्या हाताची शीर आता काही कामाची नाही, ती शीर तुझ्या कामाला येईल आणि तुझा हात पहिल्यासारखा चालू होईल. त्या दिवशी मला कळालं, या जगात डोळा देणारी, शीर देणारी, तुमच्या शरीरातली किडनी खराब झाली तर देणारी फक्त आई आहे, दुसरं कोणी नाही. नुसतं कीर्तन ऐकू नका, ऐका. एवढं जपणारी माये लेकुराचे ही जाणे माऊलीचे चित्त. नगर जिल्हा आहे खाली आपल्या. त्या नगर जिल्ह्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे पारनेर तालुक्यात. ऐका जरा. हो वासुंदेकर, एवढं सुंदर कीर्तन आमच्या रणजितने आयोजित केलंय. 12 वाजायला लागले, एवढ्या गोड चाली तुम्ही ऐकताय. 2 तास झाले आपण या आईबद्दल बोलतोय. फक्त आई सांगतोय मी तुम्हाला. एका इंदूबाईसाठी एकत्रित आलात. एका आईचं, या रणजितची आई माझं एक कीर्तन ऐकल्याशिवाय झोपत नाही. रोज कीर्तन ऐकणारी मा येती. ही आई सुद्धा पवित्र आहे. एवढ्या पवित्र कुटुंबाला जन्म देणारी आहे. एवढे माणसं ज्या अर्थी जमतात त्या अर्थी माणसं कमवलेला हा परिवार आहे. म्हणून ऐका, एवढा सुंदर जर कार्यक्रम या पोरानं आयोजित केला असेल तर माझं एवढं वाक्य घरी घेऊन जा, एवढी कथा घरी घेऊन जा. आई कळेल तुम्हाला. आई काय असते. आई ऐका रे, प्रवास सुखाचा होईल, रणजितनं केलेला खर्च सुखाचा होईल. तुम्हाला आई कळेल आणि या इंदूबाईला पावन श्रद्धांजली मिळेल. ऐका, त्या पारनेर तालुक्यातल्या राळेगण सिद्धीला अण्णा हजारे आहेत बघा, समाजसेवक आहेत. त्याच राळेगण सिद्धीमध्ये एक विजय आवटी नावाचा पोरगा 9 महिन्यापूर्वी शहीद झाला. तर तो पोरगा 24 मराठा बटालियन मध्ये, खाली त्या सियाचीनच्या बर्फामध्ये त्याची नोकरी होती. 5-6 वर्षापासून तिथं लढत होता. माझ्याकडे लक्ष द्या. हातामध्ये ते बंदूक घेऊन देशाची सेवा करत होता. रात्रंदिवस आपल्यासाठी योगदान देत होता. अजून टाइम आहे बाळा, बस खाली बस, मी सांगतो. बस अजून टाइम, बोलू नका. 5 मिनिटं माझ्याकडे बघा. ऐका, विक्षेप करू नका. एवढं घरी घेऊन जा, आई कळेल तुम्हाला. मग
देशासाठी योगदान देत होता. कैलास महाराज हातामध्ये बंदूक घेऊन सीमेवरती योगदान देत होता. तुमचं माझं रक्षण करत होता. जसा एखादा कीर्तनकार ज्ञानेश्वरी सांगतो त्याचं कर्तव्य आहे. एखादा देवा तर्पण करून घेतो त्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही गायन करता तुमचं कर्तव्य आहे. महाराज वाजवतात त्यांचं वाजवणं कर्तव्य आहे. तसं देश सेवा करणारा सुद्धा त्याचं कर्तव्य निभावतो. त्याचं वंदन केलं पाहिजे, त्याला मुजरा केला पाहिजे. अरे आपली तरी नोकरी बरी आहे, आपलं काम बरं आहे, आपल्याला संध्याकाळी घरी जाता येतं. त्याला 6-6 महिने घरी येता येत नाही. 1-1 वर्ष त्याला आईला पाहता येत नाही. 1-1 वर्ष त्याची बायकोची गाठ नाही. 2-2 वर्ष त्याचा पोरगा त्याला पाहायला भेटत नाही. कधीतरी त्याची आठवण काढत जा. नुसतं आनंदात आपण येत आपलं नका जगू, कधीतरी त्याची आठवण काढा. तो जर बाजूला झाला ना तर आपण दिवाळी करू शकत नाही. तो जर बाजूला झाला ना साखरे महाराज गाडीत धरू शकत नाही. तो जर बाजूला झाला तर तुम्ही सप्ते करू शकत नाही. ऐका, फार उपकार आहेत रे जवानाचे. जय जवान जय किसान असा नारा दिला होता वल्लभभाई. काय नारा आहे महाराज. लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल या लोकांनी आपल्याला शिकवलं. ते जवानाला मुजरा करत जा, किसानाला मुजरा करत जा. शेतकरी आपल्याला खायला पिकवतो, त्याच्या अन्नानं आपण जगतो, त्याला मुजरा केला पाहिजे. आणि जवान आपल्यासाठी तिथं उभा आहे. म्हणून तर ब्राह्मण देवा मंत्र म्हणू शकतो, साखरे महाराज ज्ञानेश्वरी सांगू शकतो, कीर्तन सांगू शकतो. तो जर बाजूला झाला आपण सत्य करू शकत नाही. ऐका, तो पोरगा देशासाठी योगदान देत होता. आणि 9 महिन्यापूर्वीचा पेपर वाचा. हो, बर्फ पडला भरपूर आणि बर्फाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी आपल्या सीमेवरती अतिक्रमण केलं. हो, आपला झेंडा खाली पडला, बंदुकीतून गोळ्या झाडायला सुरुवात केली. आपले जवान खाली पडायला लागले. त्याच्यात हा विजय आवटी नावाचा पोरगा लढत होता. हातामध्ये बंदूक घेऊन लढत होता. तेवढ्यामध्ये काही मित्र बर्फाच्या तरी पडलेले दिसले. आणि तो पोरगा आपल्या बंदूक घेऊन पोरांना बाजूला काढायला लागला, मित्राला बाजूला ओढायला लागला. माझे मित्र वाचले पाहिजे, माझे सखे वाचले पाहिजे म्हणून त्या बर्फातून त्यांना बाजूला काढत होता, बाजूला ओढत होता, सारखं बाजूला घेत होता. अचानक त्या मित्राला काढता काढता समोरून गोळ्याची बरछाद सुरू झाली. आपले 2 जवान त्याच्यामध्ये मातीला पडले. त्यांना हातामध्ये बंदूक घेऊन लढत असताना अचानक मित्राला काढता काढता त्याचे 2 हात लढता लढता बर्फामध्ये अडकले. महाराज इतका बर्फ वरून पडत गेला, फक्त शिर राहिलं, बाकीचं सगळं शरीर बर्फामध्ये फसलं गेलं. इतका बर्फ पडला, परिणामी खूप ओढण्याचा प्रयत्न केला. सगळ्या मित्रांनं जीवाच्या आकांतानं त्या आवटेला ओढण्याचा प्रयत्न केला. ऐका, इतकं ओढलं तरी तो पोरगा बाजूला निघत नव्हता. करता 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 त्याचा प्राण निघून गेला. देशाच्या मातीसाठी बर्फामध्ये त्याचे हात अडकले. मित्राला, देशाला वाचवता वाचवता देशाच्या मातीसाठी आपला जीव प्राण घेऊन गेला. भारत देशातल्या सैनिकांनी त्याचे हात इथून कलम केले, त्याचे 2 हात इथून कापले. ही सत्य घटना आहे. आणि ते हात कलम केले, त्याची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळली. आणि ती भारत देशाच्या झेंड्यात गुंडाळलेली बॉडी राळेगण सिद्धीला हजारे महाराज पोहोचली. आणि त्याच्या आईनं भारत देशाचा झेंडा सरकवला. आणि एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला, हंबरडा फोडून मायरडा. कधी भेटणार माझा
पहिला झेंडा बाजूला घेत देत नव्हती. कारण का? अजून आईला माहिती नव्हती माझ्या लेकराची दोनही हात कलम केलेले आहे. जेव्हा आईनं झेंडा बाजूला घेतला आणि दोनही हात ज्यावेळेला लेकराचे तुटलेले पाहिले, आईनं विचारलं माझ्या पोराचे हात कुठे? मी तर दोन हातासहित माझा पोरगा देशाला दिला होता. माझ्या लेकराला सीमेवर जाताना 2 हात होते. माझ्या पोराचे हात कुठे? माझ्या लेकराचे हात कुठे? माझ्या पोराचे हात कुठे? अंबरडाकडून माय विचारत होती रे. आपल्या नगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धीची घटना आहे महाराज. जवान तिला मुजरा करून सांगत होते, आई तुमच्या पोरानं देशाच्या मातीसाठी, देशातल्या मुलांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांना मारता मारता 2 हाताचं बलिदान देशासाठी दिलं. बर्फामध्ये त्याचे हात फसले, परिणाम त्याचे हात कलम करून त्याची बॉडी बाजूला काढावी लागली. अंबरडा फोडून माय रडते, गाव रडलं, तालुका रडला. या घटनेला 9 महिने झाले. ऐका, मला तुम्हाला आई सांगायची, 9 महिने या घटनेला होऊन गेले. 9 महिने झाले. ओंकार महाराज, कैलास महाराज, हजारे महाराज, गणेश महाराज, 9 महिन्यापासून ती आई हातानं जेवण करत नाही. माझ्या पोराचा हात राहिला नाही, माझा पोरगा हात देऊन गेला, जिवंत आहे आई. 9 महिन्यापासून हातानं जेवण करत नाही. खूप विचारलं तिला, का जेवत नाही ताई तुम्ही? माझ्या लेकराला हात राहिले नाही, माझ्या लेकराचे हात गेले, एवढंच बोलते फक्त. माझ्या लेकराचे हात कुठून येते? लेकरू निघून गेलंय, देशाच्या मातीसाठी गेलंय. पण तिच्या चित्तातला मुलगा, तिच्या अंतकरणातला तो हात बाजूला जात नाही. संतांना म्हणावं लागलं, लेकुराचे ही जाणे माऊलीचे चित्त. असेच संत महाराज, काहीच बदल नाही. असेच संत विसोबा चाट्यासारख्यानी त्रास देऊ द्या, उपकारच करतात. आईचे महाराज 108 वेळा एक मुसलमानाचा माणूस नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला, माफ केलं त्याला, जाऊ दे, कल्याण असो म्हटलं तुझं. ऐका, जगात असं कोणी कल्याण असो म्हणणार? बांध कोरला आपला उसाचा 1 इताचा, जन्मभर भावाचं तोंड पाहत नाहीत आपण. एका आईच्या पोटातून आलेले, रक्तातून आलेले भाऊ 1 इताच्या बांधासाठी भांडतात. इथं 108 वेळा माणूस अंगावर थुंकला, कल्याण असो म्हटलं तुझं, माफ केलं तुला. हो, शिवबा महाराज कासारांच्या पत्नीनं तुकोबारांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं. तुकाराम महाराजांनी तक्रार केली नाही, जाता जाता म्हटले कल्याण असो तुझं. कोण म्हणू शकतं काय हे? अहो, जोडी फाडली ज्ञानोबारांची लोकांनी, माती मिक्स केलं मीठ ज्ञानोबारांचं पीठ, भाकरी मिळू दिली नाही, मांड करायला खापर मिळू दिलं नाही. जवळ आला तर विसोबा चाटी नाही ठेवला, विसोबा नावाचा संत बनवला. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. आई नाही तर काय महाराज? आई नाही तर काय आहे? अरे एखादा पोरगा आईला बोलू द्या, शिव्या देऊ द्या, घरातून काढून देऊ द्या, तरी सुद्धा ती माय म्हणते माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. अहो, संतांना त्रास द्या, त्यांचे अभंग बुडवले लोकांनी, तरी सुद्धा म्हटले तुमचं कल्याण असो. आई नाही तर काय महाराज? आईचेच महाराज संत. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, तसे संत आहेत. आईशी कळवळ्याची जाती, तरी लाभावीन प्रीती. विठोबार हरे विठोबा
ऐका ऐका एक ऐका, हे जे हार का घातले त्यांना, हे सध्या महाराष्ट्रातले टॉप 10चे गायक वादक आहेत. यांचा आवाज, यांच्या चाली उभ्या महाराष्ट्रानं आवडणारे आहेत. आई सांगताना आईची प्रमाणं, संत सांगताना संतांची प्रमाणं, ज्ञानेश्वरी सांगताना ज्ञानेश्वरीची प्रमाणं, आपण त्याद्वारे हे कीर्तन करतो. महाराष्ट्रभर सध्या नाव झालेले ओंकार महाराज, कैलास महाराज. ऐकायचंय तुम्हाला, ऐका. त्या गवळणी कैलास महाराज देवावरती किती प्रेम करत होत्या. सुध बुध कोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, वाह वाह, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई, वाह वाह, तेरे संसार में. जोत जला दे, प्रीत लगा दे, चरणों में लेने मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. मैं तो करके चुप हो गई मेरे सामने, कभी चुप आई मेरे सावरे. बिन हो गया मन मेरा बाबरे, तेरे बिन हो गया मन मेरा बावरे. कृष्ण कन्हैया बांसुरी बजा दे, चरणों में लेने मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. खूप गवळणी गाजलेल्या आहेत महाराजांच्या, खूप आवाजाची बादशाह मंडळी आहेत. याच्यासाठी सांगतो, जसं लेकराचं हित आईच्या हृदयात आहे, तसं आपलं हित संतांच्या हृदयामध्ये आहे. आपल्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, आपल्यासाठी गाथा आहे, आपल्यासाठी संतांनी ग्रंथ दिलेले आहेत. म्हणून ग्रंथ वाचा. मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं ना ज्ञानेश्वरीचं, खूप गोड आहे. वाचा, 2 तरी ओव्या वाचा. हो, आता रोज वाचली पाहिजे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेशू, सकलार्थमते प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. रोज वाटली पाहिजे. रोज गणपती स्तोत्र म्हटलं पाहिजे. ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्य जंबू फलचारु भक्षणम, उमासुतं शोक विनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम. रोज महिम्न स्तोत्र गायलं पाहिजे. महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतीर ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वये गिराः. हे काय होतं हे म्हटल्यानं वाणी शुद्ध होते. काय म्हटलं काय होतं हे म्हटल्यानं आपल्याला कळतं आपण कसं जगावं. संत आपल्याला आईच्या रूपानं समजून सांगतात की बाळा या रस्त्याला लाग. आईचं जसं हृदय लेकरासाठी आहे तसं संत माऊली जगासाठी जगते. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. अशा आईच्या हृदयाचे जे संत आहेत त्यांच्या पायावरती मी माथा ठेवलाय. असे संत आहेत. झालंय कीर्तन. जाता जाता इंदुबाई नावाची ही आई गेल्या वर्षी या कुटुंबातून निघून गेली. दुःख झालं या परिवाराला. कुणाचीच आई जाऊ नये. आई ती आई असते. आईसारखं प्रेम कोण करतं महाराज. श्रावण बाळाच्या आईला माहिती पडलं दशरथ राजानं माझ्या लेकराला बाण मारला. आनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी, ही लगबग भरोनी झारी. तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतुनी बसला. शर आला तो धावून आला काळ काळ, विभळला श्रावण बाळ बाळ. राजा आमच्या पोराला बाण मारतो ना आम्हाला पाणी प्यायला आणतो. एक आईचा श्राप आहे तुला राजा. आम्हा सिद्धी झाले पुत्र दुःख.
परी तू पावसी पुत्र शो 4 मुलं असतील राजा, 4 तुला, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. आईचा श्राप देवाच्या बापाला लागला, तर आपण आपल्या आईचा श्राप कधी जिवंतपणे घेऊ नका. करायचीच असेल तुम्हाला तर ओवी ऐका, ओवी 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला घडणार. 2010 पासून मी रोज 2-2 कीर्तन करतो. वासुंदेकर अजून मला अर्धा तुमचा बारामती तालुका माहिती. हजारे महाराज 10 वर्षापासून फिरतात. ओंकार महाराज 5 वर्षापासून फिरतात. 200 रुपये द्यायचे 1 दिवसाचे, तेव्हापासून हा कैलास फिरतो. ऐका, एवढ्या चाली म्हटले तुम्ही महाराष्ट्रात, अजून तुम्हाला अर्धा महाराष्ट्र माहिती. इंदोरीकर महाराज एवढी कीर्तन कुणी केली महाराष्ट्रात? हे स्वतः सांगतात अंगाला केस नाही एवढी केली बरं का. ऐका, तरी सुद्धा त्यांना अर्धा पुणे जिल्हा माहिती नाही. मग पृथ्वीची प्रदक्षिणा कधी होईल? नाही होणार. पृथ्वीची प्रदक्षिणा मारायला आपलं आयुष्य नाही. आता ऐका, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा रोज घडतील तुम्हाला. काय बोलता महाराज? हो, जरा एवढं घरी घेऊन जा, सफल होईल प्रवास माझा. हो, कायम ध्यानात राहील ओवी तुमच्या. ओवी संतांची आहे. ऐका ऐका, कुठली कविता नाही, संतांची ओवी आहे. 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा घडल्याचं पुण्य रोज मिळेल. हो हो, काशीला एकदा जायला वेळ नाही तुम्हाला. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा मारल्यावर जे पुण्य मिळतं ते पण तुम्हाला रोज मिळेल. सांगा महाराज, लवकर कशानं मिळेल? घरी घेऊन जा बरं. ऐका, कशानं मिळतं ऐका. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, कधी 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य होय. जिवंत असणाऱ्या आईच्या पायाला तुमचं दिवसातून एवढं पुण्य तुमच्या पदरात संतांनी घातलं. हुआ माय बापे वो केवळ काशी, देणे न जावे तीर्थासी. एवढं पुण्य आईच्या दर्शनात आहे, म्हणून आईचं दर्शन घ्या. उद्यापासून संकल्प करा. हो, रणजितनं आमचं कीर्तन ठेवलंय, 2-2.5 तास झाले, 12:15 वाजलेत. आई सांगतेत महाराज, एवढे गोड प्रमाण, एवढा गोड कार्यक्रम, एवढे चांगले माणसं तुम्ही ऐकणारी, संतांची कथा ऐकताय, ज्ञानेश्वरी ऐकताय, आई ऐकताय, एवढे गोड कथा चालल्यात, कुणी कुणी उपकार केले ऐकताय. म्हणजे कीर्तन नुसतं टाइमपास म्हणून ऐकू नका, घरी घेऊन जा. आईसारखं जर जगात कुणी नाही तर तिचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं कपाळ तुमच्या आईच्या पायाला लागू द्या. माझा प्रवास सुखाचा, हे कीर्तन ठेवणाऱ्याचा संकल्प सुखाचा, आणि कीर्तन सफल होईल. फक्त तेवढं शिका. आई बापाच्या पायाला उद्यापासून मस्तक लावा. दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याच कामाला जाऊ नका. सगळी सुख तुमच्या पदरात देव घालेल. नक्की ध्यानात ठेवा. आज ही आई 2 पिशव्या घेऊन कैलास महाराज, हिंदूबाई आहे, 2 पिशव्या घेऊन आज निघाली, स्वर्गाच्या वाटेला लागली. ज्या वेळेला तिच्या पिशव्या यमराजाच्या दरबारात गेल्या असतील, असा आडवा दंड असेल, माझ्याकडे बघा, आणि 2 पिशव्या घेऊन ही इंदूबाई उभी असेल, तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये, सगळ्यांच्या हातात आलीत ना फुलं, उजव्या हातातल्या पिशवीमध्ये, माझ्याकडे बघा, उजव्या हातातल्या पिशवीमध्ये अशी संस्कारी मुलं, गरीब कुटुंबातून उंच गेलेली माता, कष्ट केलेली माता, तिच्या जीवनात तिनं केलेला परमार्थ, तिनं जोडलेली माणसं, जपलेली नाती, एवढे चांगली मुलं जन्माला घालणारी माय त्या पिशवीतून बाहेर पडली असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये कीर्तन ठेवणारी तिची मुलं, ही आमच्या आई, आमचा रणजित, आमची ही ताई, या सगळ्यांनी खर्च केलाय. सगळ्या परिवारानं, सगळ्यांनी एक विचारानं आपला जीवनातला पैसा याला ओतला. आमची माय, आमची इंदूबाई भगवत चिंतनानं, रामकृष्णाच्या कथेनं, नामस्मरणानं देवाच्या पायाजवळ जावावी म्हणून तिच्यासाठी संतांच्या कथा, तिच्यासाठी आईच्या कथा, एवढी गोड कथा तिच्या नावानं जर त्या पिशवीतून बाहेर पडली असेल तर तेही प्राणा परवते. आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. एवढा सुंदर माल खाली झाला. आणि ऐका, सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला. आणि भगवंताच्या पायाजवळ आज या आईला जागा मिळाली. आज ती इंदूबाई हात वर करून या सगळ्या नातवंडांना, मुलांना, नातांना भरपूर आयुष्य देते आणि भरपूर आशीर्वाद देते. कर्म धर्म तुम्हा असावे या माझे वचन आशीर्वाद. हात वर करून आईचा आशीर्वाद तुम्हाला मिळालाय. हात वर करून आईचा आशीर्वाद या परिवाराला आहे. एवढे सुंदर हे घर आहे.
गरीब कुटुंबातले हे रणजित सारखा परिवार एक आईचं पूजन करतोय. तिच्यासाठी हार, तिच्यासाठी सोहळा, तिच्यासाठी कीर्तन, तिच्यासाठी गायन, तिच्यासाठी एवढे नामांकित मंडळी इथं येतात. 2-2.5 तासापासून तुम्ही त्या चालीमध्ये, त्या कीर्तनामध्ये आई शिकताय. याच्यापेक्षा मोठं महत् पुण्य नाही. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तुम्ही शिकताय. याचा अर्थ असा आहे, आई पावन आहे आणि ती इंदुबाई आज देवाच्या पायाजवळ जागा गेली. आम्ही ज्ञानेश्वर माऊली म्हणणार आहोत. जय विठ्ठल होईल. ऐका, फुलाचा अभंग होईल. अभंग झाल्यावर पुंडलिकवर्दे होईल आणि पुंडलिकवर्दे म्हटल्यावरच फुलाची पुष्पवृष्टी करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय आम्ही जातो तुम्ही कृपा सुधारी आम्ही जातो तुम्ही कृपा सांगावी विनंती माझी सगळा सांगावी विनंती माझी वैकुंठाची रंग बोलावी अंतकाळी विठू आम्हासी पुढे सैत झाला आमासी पावला कुणी सैत झाला गुप्त तुका झाला गुप्त तुका श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज. जय. आपण बोलून श्रद्धांजली काही देऊ शकत नाही आणि बोलण्यानं जात नाही. तेवढी वाचिक संपत्ती आपल्याकडे. सगळ्यांनी 2 हात वर करा. अशी सगळे वा वा करा. सगळ्यांनी जे आले श्रद्धांजली द्यायला त्यांनी करा. आपलाही उद्धार होईल. करा हरिभक्ती परलोकी ये कामा सोडविल यमापासून. आपलाही उद्धार आणि आईचाही उद्धार भजनानं आहे. हात वर करून म्हणा ज्ञानोबाराया क्षमा परा